अवघड गणित आहे, त्यातलं हे सगळ्यात अवघड गणित आहे. गिवन हे खूप मिनिमम दिलेलं आहे. PQRS हा रेक्टँगल आहे. तर इथे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की रेक्टँगलच्या दोन महत्वाच्या प्रॉपर्टीज. पहिली गोष्ट म्हणजे रेक्टँगलचे चारही अँगल 90 डिग्रीचे असतात आणि अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. तर ह्या गोष्टींचा आपण इथे यूज करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट सांगितली गिवन मध्ये, टी हा PQRS मध्ये इंटिरियर मध्ये आहे. तर सगळ्यांना कळलेलं आहे की गिवन मध्ये दोन गोष्टी दिलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल अँड सेकंड इम्पॉर्टंट थिंग दॅट टी इज इन द इंटिरियर ऑफ द क्वाड्रिलॅटरल. नाउ लेट अस हॅव वन कन्स्ट्रक्शन. ऑलरेडी ह्याच्यामध्ये त्यांनी डॉटेड लाईन दिलेली आहे, बट स्टील आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन घ्यायचंय. सो कन्स्ट्रक्शन काय आहे? ड्रॉ सेगमेंट AB which is parallel to side SR. तर साइड SR ला पॅरलल अशी आपण AB सेगमेंट काढलीये which is passing from point T. किंवा आपण लिहू शकतो शॉर्टकट मध्ये such that T', तर डिपेंड ऑन यू, तुम्हाला कोणतं कम्फर्टेबल वाटतं तसं तुम्ही लिहू शकता. आयदर यू कॅन राईट दॅट दिस सेगमेंट AB इज पासिंग फ्रॉम पॉइंट T, किंवा तुम्ही सिम्बॉलिकली लिहू शकता A', T', तर हे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. नाउ सी प्रूफ. आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये दिलंय AB इज पॅरलल टू SR. AB इज पॅरलल टू काय दिलेलं आहे? SR. आणि शिवाय SR विल बी पॅरलल टू PQ बिकॉज दे आर अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. म्हणजे हे पण काय होणार आहे? AB विल बी पॅरलल टू PQ, AB विल बी ऑल्सो पॅरलल टू PQ होणार. म्हणजे हे तिघं एकमेकांना पॅरलल आहेत. तर हे आपण लिहूया, सेगमेंट AB इज पॅरलल टू सेगमेंट SR. हे काय आहे? गिवन आहे. आणि सेगमेंट PQ विल बी पॅरलल टू सेगमेंट SR, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. करेक्ट. सेगमेंट PQ पॅरलल टू सेगमेंट SR. रिझन काय लिहिणार? अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. हे पहा, this and this parallel, this and this parallel means ultimately these two are also parallel. Yes. Therefore, segment AB is parallel to segment PQ. तर ह्या दोन सेगमेंट्स पण काय झाले? पॅरलल. आता हे पहा, आपल्याला सांगितलंय PS and QR हे एकमेकांना पॅरलल असतील, म्हणजेच हे छोटे पण असतील ते पण काय होणार? पॅरलल. बरोबर? म्हणजे हे दोन छोटे जे आहेत ते पण काय होणार? रेक्टँगल्स होणार. का? PQRS रेक्टँगल आहे. आणि जर AB इज पॅरलल टू PQ इज पॅरलल टू SR असेल तर हे दोघं पण एकमेकांना पॅरलल आहे ना. PS इज पॅरलल टू QR. आणि जेव्हा दोन्ही बाजू एकमेकांना पॅरलल असतील तर तो कोणता क्वाड्रिलॅटरल फॉर्म होतो? रेक्टँगल. सिमिलरली सेगमेंट PS इज पॅरलल टू सेगमेंट QR. हे पण लिहू शकता तुम्ही, अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल. म्हणजे हे दोन छोटे जे आहेत ते पण काय फॉर्म झालेले आहेत? रेक्टँगल्स फॉर्म झालेत. कोणते दोन रेक्टँगल्स अजून फॉर्म झालेत? ABRS इज अ रेक्टँगल and APQB is also rectangle. Therefore, quadrilateral ASRB and quadrilateral APQB is a rectangle. मग आता तुम्हाला माहिती आहे की रेक्टँगलचे सगळे अँगल्स किती डिग्रीचे असतात? 90 डिग्री. मग हे चार अँगल PAB, SAB, त्याचप्रमाणे QBA आणि RBA हे चारही अँगल 90 डिग्रीचे होईल. हा 90, हा 90, हा 90 आणि हा पण 90 चा होईल. Therefore, angle PAP is equal to angle SAT is equals to angle RBT is equals to angle QBT. That is 90 degree. Angles of rectangle. ओके एव्हरीवन, इथपर्यंत कळले? हे चारही अँगल किती डिग्रीचे झाले? 90 डिग्री. आता चार वेळा आपण पायथागोरस थेरमचा यूज करणार आहोत. तर पहिला पायथागोरस थेरम आपण ह्या ट्रायंगल वरती, कोणता ट्रायंगल आहे?
SAT. In triangle SAT, angle SAT is 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, ST square is equals to SA square plus AT square. आणि ह्याला आपण द्यायचा नंबर 1. आता आपण दुसरा राईट अँगल ट्रायंगल घेतोय TBQ. तुम्ही मला म्हणाल की मॅडम ह्याच्यात आणि ह्या सिलेक्शन तुम्ही कसं केलं, बरोबर ना? हा क्वेश्चन येतो की नाही माइंड मध्ये की तुम्ही हेच दोन ट्रायंगल पहिले का सिलेक्ट केले? कारण इथे TS स्क्वेअर आहे. तर हा पा TS स्क्वेअर झाला आणि सेकंड आहे TQ स्क्वेअर. तर इकडे आपला TQ स्क्वेअर होणार ना. तर मी लेफ्ट हँड साइड करते पहिले आणि मग राईट हँड साइड. तर ह्या टेक्निकने मी ते ट्रायंगल सिलेक्ट केले. कारण मुलांना वाटतं की ट्रायंगल सिलेक्शन हे कशावर बेस्ड आहे. कळलं सगळ्यांना? तर आता कोणता ट्रायंगल घेणार आहोत सांगा? कोणता? QBT. QBT मध्ये अँगल QBT कितीचा आहे? 90 डिग्री. Therefore by Pythagoras theorem काय होणार सांगा? बोला. QT square is equals to QB square plus TB square. आणि ह्याला आपण नंबर काय देऊया? नाउ ऍड इक्वेशन 1 and 2. काय करायचं आपल्याला? ऍड इक्वेशन 1 and 2. तर काय होईल सांगा? ST स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर. लेफ्ट हँड साइडला ऍड केलं, दॅट इज इक्वल्स टू SA स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर प्लस QB स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर. कळलंय सगळ्यांना? सिंपली आपण काय केलं? ऍड केलं. हे पहा, ST स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर आणि इथे SA स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर प्लस QB स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर. क्लिअर एव्हरीवन? आता आपण जाणार आहोत उरलेले दोन राईट अँगल, हा आणि हा. आता हा सिलेक्ट का करते? कारण TP स्क्वेअर आहे, हा TP स्क्वेअर आणि इथे TR स्क्वेअर. सो TR स्क्वेअर म्हणून हा राईट अँगल. कळलंय सगळ्यांना? सो नाउ वी आर गोइंग टू सिलेक्ट टू मोर. फर्स्ट वन इज PAT. Which right angle we are going to take? PAT. In triangle PAT, angle PAT is equals to 90 degree. Therefore by सांगा Pythagoras ने काय होणार? सांगा काय होणार? PA स्क्वेअर प्लस व्हेरी गुड AT स्क्वेअर. ह्याला नंबर देऊया 4. 3 इथे दिलाय आपण म्हणून 4 नंबर. आता घेणार आहोत तो हा PBR. कोणता राईट अँगल घेतोय? इन ट्रायंगल TBR, अँगल TBR 90 डिग्री. Therefore by यस काय होणार आहे? TR स्क्वेअर इज इक्वल्स टू TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर. आता इथे ह्या दोघांना पण आपण ऍड करूया. ऍड इक्वेशन 4 and 5. तर काय होईल सांगा? PT स्क्वेअर TR स्क्वेअर इज इक्वल्स टू PA स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर आणि ह्याला नंबर देणार आहोत 6. आता जर का तुम्ही राईट हँड साइड 3 आणि 4 च्या काय पाहायच्या? राईट हँड साइड्स. व्हॉट यू हॅव टू सी? हा. तर एक मिनिट पहा, इथे SA लिहिलंय, त्यानंतर AT आहे, QB आहे आणि TB आहे. तर हे पहा, तुम्हाला सर्कल करून दाखवते. हा TB स्क्वेअर, हा TB स्क्वेअर दिसला तुम्हाला सेम? इथे AT स्क्वेअर आणि इथे AT स्क्वेअर सेम आहे. आणि आता हे पहा, हा PA आणि QB इक्वल असणार ना. PA विल बी इक्वल्स टू QB, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. तर हा पहा, हा जो PA आहे आणि हा QB इक्वल होणार. आता ह्याला आपण नाव देऊया. काय नाव देऊया? PA इज इक्वल्स टू
QB ह्याला रिझन नंबर देऊया 7 आणि रिझन काय आहे अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. क्लिअर? म्हणजे हा जो आपला PA स्क्वेअर आहे तो बरोबर QB स्क्वेअर होणार बिकॉज दे आर ऑल्सो इक्वल. आणि इथे लक्ष द्या इथे आहे SA हा आहे SA आणि इथे आहे BR हा BR. SA आणि BR पण इक्वल होणार अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. सो SA इज इक्वल्स टू BR ह्याला नंबर देऊया 8 अँड सेमच रिझन घ्यायचं अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. आता तुम्ही इथे कॉन्सन्ट्रेट करा चारही गोष्टी सेम झाल्या की नाही. हे पहा 80 स्क्वेअर 80 स्क्वेअर TB स्क्वेअर कुठे गेला TB स्क्वेअर. ओके देन दिस SA स्क्वेअर इज इक्वल्स टू BR स्क्वेअर अँड दिस QB स्क्वेअर इज इक्वल्स टू BA स्क्वेअर. मीन्स 3 आणि 4 चा राईट हँड साइड्स इक्वल आहे आणि जर 3 and 4 चे राईट हँड साइड्स इक्वल असतील तर लेफ्ट हँड साइड्स इक्वल होतील. येस ऑर नो? सो व्हॉट विल हॅपन इकडची लेफ्ट हँड साइड काय आहे ST स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू ह्याची लेफ्ट हँड PT स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. त्याला रिझन काय घ्यायचं तुम्ही फ्रॉम 3, 6, 7, 8 कारण 7, 8 ला पण आपण रेफरन्स घेतलेला आहे की अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल अँड हेन्स इट इज प्रूव्ड.